राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यात देखील मतदान केंद्राला मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्या बारामती तालुक्यातील काठेवाडी या मतदान केंद्रावरती आलेलो आहे. आपण जर पाहिलं तर सर्व तयारी जी आहे ते निवडणूक आयोगाच्या वतीने केल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बारामती तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती गण आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी 74 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी उभा असून जवळपास 2,64,000हून अधिक मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. खऱ्या अर्थाने बारामती तालुका हा अजितदादा यांचा बालेकिल्ला आहे आणि खऱ्या अर्थाने अजितदादा यांनी 24 तारखेला जे आहे ते याच बारामती तालुक्यातील कनेरी या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला होता. आणि खरं तर पाहिलं तर अजितदादा यांचं 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झालं. खऱ्या अर्थाने दुःखाचं सावट जे आहे ते बारामती तालुक्यामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी ज्यावेळेस निधन झालं त्यामुळे मतदारांनी किंवा उमेदवारांनी देखील खऱ्या अर्थाने घरोघरी जाऊन फक्त मतपत्रिका ज्या आहेत त्या वाटण्याचं काम केलेलं. कुठलाही गाजावाजा न करता फक्त पत्रिका ज्या आहेत ते फक्त घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचवल्याचं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने आता याच ठिकाणी या काटेवाडीच्या मतदान केंद्रावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, त्याचबरोबर अजितदादा यांच्या आई आशा काकी पवार ह्या देखील याच मतदान केंद्रावरती येऊन आपल्या मतदानाचा हक्क जे आहे ते बजावणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, काटेवाडी, बारामती.